पासूनचे प्रसंग बघा. कदाचित माझ्यासारख्या अभ्यासी माणसाला असं वाटतं का भारतीय जनता पार्टी जिचे गेले 30 वर्ष आम्ही पालखी वाहिली, आमच्या नाकातोंडात पाणी जात होतं, तर त्यांना खांद्यावर घेऊन आम्ही विजय करत होतो. देशात ज्यावेळेस त्यांच्या सत्ता आली त्यावेळेस त्यांनी सर्वप्रथम घाव घातला तो महाराष्ट्रावर घातला. त्या पापात आम्ही सहभागी. आता ते पाप, ते प्रायश्चित्त फेडायची वेळ आलेली आहे. आणि नवे नवे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही दाखवून दिलेलं आहे का महाराष्ट्राच्या 18 पगड जाती आणि 12 मनोदिनात मराठा ज्यावेळेस एकत्र होतो त्यावेळेस महाराष्ट्राची दशाच्या विरुद्ध वागणाऱ्यांची दशा आम्ही काय करत होतो, 48 वरून 9 वर राखणार. 2014 पासून विचार करा बांधवांनो. नाव घ्यायला हरकत नाही. निवडणूक सुरू, शिरीष भाऊ वकिलांची फौज आहे ना आपल्याकडे, काय टेन्शन. नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले, नरेंद्र मोदी म्हणजे साधा सुद्धा माणूस नाही, स्वतःच्या प्रेमात असलेला माणूस. तुम्ही रील व्हिडिओ बघितले असेल ना. मुख्यमंत्री जरी फोटोच्या आडवा आला तरी बाजूला करतो का नाही, बरोबर ना. स्वतःच्या प्रेमात पडलेला माणूस, कोणी दिसत नाही. आता मला गायकवाड साहेब आले तर आम्ही उठून उभं राहिलो. का बरं? त्यांना बसायला खुर्ची द्या. मोदी असते तर म्हटलं ते आहे ती खुर्ची काढून टाका, माझ्या शेजारी कोणाचाच फोटो. असा स्वतःच्या प्रेमात पडलेला माणूस. आणि ज्या वेळेस त्याला समजलं तर आम्ही एवढ्या थम्पिंग मेजॉरिटीने महाराष्ट्राचा नव्हे तर या देशाचा पंतप्रधान झालो, ही सत्ता माझ्याकडे कायम टिकली पाहिजे, हा हुकुमशाही किडा त्या नरेंद्र मोदींच्या डोक्यात वळवळायला लागला. बरोबर ना. हुकुमशाही चालू आहे ना. आणि मग त्यांनी विचार केला का तर हुकुमशाही ज्यांना करायची असते ते सर्वप्रथम त्या राज्यातल्या, त्या देशातले शक्तिस्थान ओळखतात. मग तुमच्या माझ्या या भारत देशाची शक्तिस्थान कुठले? पहिला बंगाल, दुसरा पंजाब आणि तिसरा तुमचा माझा 18 पगड जाती 12 मनोदिनांचा हा सार्वभौम मराठी माणसाचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र. जगावं कसं हे ज्या छत्रपतींनी शिकवलं आणि हिंदवी स्वराज्यासाठी मरावं कसं हे ज्या शंभूराजांनी शिकवलं, त्यांचा हा महाराष्ट्र या हिंदुस्थानाचं शक्तिस्थान आहे. सहज तुम्ही मी म्हणतो, सेनापती बापट म्हणतात महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडानं चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या हिंदुस्थानाचा. मग हिंदुस्थान जर जिंकायचं असेल मोदींना भारतीय जनता पार्टीला तर त्यांना काय करावं लागेल? महाराष्ट्र काबीज करावा लागेल. महाराष्ट्र काबीज करायचा असेल तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये दुफळी माजवली पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये जर दुफळी माजवायची असेल तर महाराष्ट्रातली जनता ज्यांच्यावर प्रेम करते ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरदचंद्र पवार यांना आपण संपवलं पाहिजे. आणि यांना जर संपवायचं असेल तर ज्या शिवसेनेच्या भरोश्यावर बाळासाहेब ठाकरेंची ताकद आहे ती शिवसेना फोडली पाहिजे आणि पवारांची राष्ट्रवादी फोडली पाहिजे. त्याप्रमाणे यांनी केलं का नाही? केलं का नाही? परंतु आपण एक कच्च्या गुरुची नाहीये. पक्ष फुटले, गद्दार गेले, मेमटमारे गेले, सगळे गेले. परंतु त्या एका छोट्या मुलाने आता सांगितलं ना, तुम्ही मी शेतकरी आहोत, एक दाना पेरला तर 1000 उगवण्याची ताकद आपली आहे. हीच मराठी माणसाची ताकद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्र आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या मागे उभी राहिली. आणि भला मोठा जनसागर भगवा हातात घेऊन हर हर महादेवची घोषणा करून लोकसभेच्या निवडणुकीत उतरला नरेंद्र मोदीची मिजाज 56 इंचाची छाती 24 इंचावर आणली. पण आता जास्ती कारनामे सुरू झाले. देश तर वाचवला आपण, आता काय घर वाचवायचंय. हा महाराष्ट्र तुम्हाला मला वाचवायचा आहे. तर महाराष्ट्र वाचलं तर देश वाचणार आहे. आणि जर महाराष्ट्र वाचवायचा असेल तर तुमच्या
तुमच्या चांदवड मधला तुमचा आमदार सुद्धा जगला पाहिजे. त्या महाविकास आघाडीचा म्हणजे महाराष्ट्र राखण्याच्या विचाराचा तो असला पाहिजे, नव्हे महाराष्ट्र द्रोह करणाऱ्यांच्या भारतीय जनता पार्टीचा विचाराचा नाही पाहिजे. आणि म्हणून बांधवांनो, मग मी म्हटल्याप्रमाणे शिरीष कुमार कोतवाल यांना निवडून आणणं, एका नेत्याला निवडून आणणं नाही, एका पक्षाला निवडून आणणं नाही, तर देशाला वाचवायचं असेल तर महाराष्ट्र वाचवायचा, महाराष्ट्राला वाचवायचा असेल तर तुमच्या माझ्या चांदवड देवळ्याचा विधानसभेचा आमदार तिथं निवडून गेला पाहिजे. इतकं महत्व या 2024च्या निवडणुकीला आणि शिरीष भाऊंना निवडून आणण्याचा. दुसरी महत्वाची गोष्ट, नासपार योजना वगैरे आपण सगळं बघितलं. आता शेट्टी साहेबांचं ऐकलं, शिरीष भाऊंचं ऐकलं. माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला साधं कळतं, शेतकऱ्यांच्या पोराला सुद्धा कळलं, मलाही कळतं. शेट्टी साहेब काय बोलले, भगरे सरांनी ज्या वेळेस संसद भवनामध्ये प्रश्न विचारला त्यावेळेस हे शेतकऱ्यांच्या द्रोह विरोधी असलेलं मोदींचं सरकार म्हणतं का नारपारचा प्रोजेक्ट हा इम्फिजिबल आहे. इम्फिजिबल म्हणजे काय, बनवण्यास अशक्य. अशक्यता काय, मी सहज काळात विचारलं, शिरीष भाऊंच्या एक अभ्यास विचारला काय, तो म्हणजे त्याची लिफ्ट योजना करावी लागणार आणि त्याचा खर्च शासनाला परवडणार नाही. बरोबर, अहो हजारो लोक पाणी पाणी करून मरता या ठिकाणी. शेट्टी साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे टँकरने 8-8 दिवस पाणी प्यायला लोकांना मिळत नाही. नांदगावच्या जर पूर्व भागामध्ये गेले बांधवांनो, जी परिस्थिती तुमची होती ती परिस्थिती तिकडं खाटेवर आंघोळ करायचं, खाली पाणी जमा करायचं आणि त्या खाली जमा झालेल्या पाण्यामध्ये धुणं भांडे धुवायची इतकी बिकट परिस्थिती तिथली आहे. मग माझा एक साधा शेतकऱ्याचा पोरगा म्हणून प्रश्न आहे, जर अदानी, अंबानी, नीरव मोदी यांच्यासारख्या कंगाल घोषित केलेल्या व्यापाऱ्यांना तुमच्याकडे 80 लाख, किती 80 लाख, मला तर लिहिता येणार नाही भाऊ, नंतरची गोष्ट आहे, शेट्टी साहेबांना येईल कारण कारखान्याचे मालक 80 लाख रुपये निर्लज्जासारखे जर नरेंद्र मोदीचं सरकार व्यापाऱ्यांना माफ करत असेल तर 30-35 लाख रुपये खर्च, 30-35 लाख हजार कोटी रुपये खर्च करून जर आमची आधार पारची योजना होणार असेल तर यांच्या काय बापाचा आडवं जातात. हा खरा माझ्याजवळ प्रश्न. आणि म्हणून शेट्टी साहेब तुम्हाला मी सांगतो, तुमची बुद्धिमत्ता वापरा, खासदार की भगऱ्यांची ताकद वापरू आपण. आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये जे 15चे 15 आमदार महाविकास आघाडीचे निवडून आले ती ताकद वापरू, रस्त्यावर उतरू आणि या भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीच्या सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही. नारपारची योजना पार केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही. कबूल आहे का नाही? जी गोष्ट मागून मिळत नसेल ती, मागून मिळत नसेल ती लगेच देतो का नाही? आणि म्हणून ही योजना मागून आपण पूर्ण करण्याच्या मागे कसोशीने सुद्धा प्रयत्न करायचे. काल परवा एक महान नेता, समाज सुधारक या ठिकाणी बोलले, कुठे एवढ्यात बोलले, नितीन तुमच्या बाबतीत नितीनने नाव नाही घेतलं, काही मर्यादा असतात. प्रपंचिक माणूस हे नियमात राहतो बिचारा. काय अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय बरोबर ना, आपण संन्याशी भाऊ शेंदूर टाकेले, आपल्याला कसला नियम नाही, बंधन नाही. होय कुंभारडे, मी तुला जाहीर नाव घेऊन सांगतो गणपती बाप्पा समोर, साले आमच्या नितीनचा खरकट धुवू नको, तुझी खरकट आधी गद्दारीची ती पाय. आमच्या शिवसैनिकांच्या नादी नाही लागायचं. एक बोर्ड घालून आमची शिवसेना फोडलेली आहे. निवडणूक चालू आहे, निवडणूक आयोगाचे नियम आहे म्हणून, नाही तर भाऊ रस्त्यात फिरू देणार नाही. आम्हाला काही फरक नाही पडत. 8 दिवस आतमध्ये मीडिया फुकत बसलं काय आणि बाहेर सिगरेट फुकत बसलं काय, नाद नाही करायचा आपला. आहे आघाडी, संसदीय पक्ष काँग्रेसवाला आमच्या सोबत आहे, थोडं नियम पाळावे लागतात. शेट्टी साहेबासारखा ज्येष्ठ माणूस आहे, मर्यादा पाळावी लागते. भाऊ नाही काय नाही ती भाऊ
झालं तू आम्हाला निष्ठा शिकवतो. 10 वेळा तुझ्या पक्षाने त्याची तू हमाली केली साल्या, त्यांनी तुला तिकीट येऊन दिलं नाही. आमचा नितीन रेस मध्ये असताना ज्या दिवशी कळालं तर शिरीष कुमारचं तिकीट फायनल झालं, पहिल्या गाडीने नितीन शिरीष भाऊच्या बरोबर होता. याला म्हणतात निष्ठा. आजूबाजूचे माणसं शिरीष भाऊ आज तुम्हाला सांगतो हे काय म्हटलं, आजूबाजू खांब मध्ये बसला राम. एका बाजूने नितीन जामवंत आहे आणि एका बाजूने हनुमंत आहे. काळजी करू नको शिरीष भाऊ, तुझ्या दोन्ही काम. दुसरा एक कौतुक झाली, दुसरा एक म्हणे काय तर म्हणे आता विकास करायचा म्हणून माझ्या माणसाला उभं केलं. कोण? गणेश भाऊ. काय गणेश भाऊच ना? गणेश भाऊ बद्दल मला खूप आदर आहे. त्या मुलाचे पाय मी पाळण्यात बघितले होते भाऊ, कारभारीला विचारा. चुकून साला दुसऱ्या कोणाला तेरा होतो माणूस. शिवसेनेत पाहिजे होता शंभू. चुके का बरोबर आहे? आणि बच्चू कडू त्याला सांगताय बिचाऱ्याला, मोहरा केला गरीबाचा साला, गरीबाच्या लेकराचा. अरे आमची सत्ता होती, तुला राज्यमंत्री 2-2 खात्याचे राज्यमंत्री पद दिले होते बच्चू कडू साहेबांना. साहेब आपण तुला ती निष्ठा टिकवता आली नाही चालेल. ज्यांनी 50 खोक्यात गेले त्यांच्याही निष्ठा टिकवता आली, त्यांच्या विरुद्ध बॉम्ब बांधला तू. आणि आमच्या चांदवडच्या भूमिपुत्राला तू हे करतो. स्वतःचा विकास नाही करता आला, तू आता आमचा विकास करशील. आमच्या गोरगरिबाच्या लेकराला फार भिका लावतील निवडणूक मध्ये. त्या मोठमोठ्या लोकांच्या इच्छा त्या बिचार लेकराला उठवलं. गणेश भाऊ काळजी करू नको, हात जोडून तुला विनंती करतो, यांच्या षडयंत्राला बळी पडू नको. तुला मत म्हणजे महाराष्ट्राला विकणाऱ्या भारतीय जनता पार्टीला मत आहे, शिरीष कुमारला मत म्हणजे महाराष्ट्र जगवणाऱ्याला मत आहे. गणेश भाऊ तुला मी जाहीर माफी मागून तुला मी सांगतो, हे यांच्या मोहरा होणं बंद कर. चूक ना? चूक का बरोबर? गायकवाड साहेब जास्ती होतोय का काही? बोललं बरोबर ना? चालेल. आता फडणवीसला आणखी बहीण सुरक्षा. फडणवीसला घर सांभाळत नाही आलं, तो आमच्या बहिणी सांभाळत. शेट्टी साहेब थंडी वाजत असेल कानात कापूस घालून द्यायचा, पण थोडं माफ करायचं. मैदान हमारा है, इलाका हमारा है. साला फडणवीस आके चांदवड में बोलूया, हम बडाळे में बोलेंगे. पण गैरअर्थ काढू नका. फडणवीसचं घर ताब्यात म्हणजे का बोललो? तर फडणवीस साहेबांनी भर सभागृहात शिरीष भाऊ ऑन रेकॉर्ड असं सांगितलं का कोणीतरी मला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी माझ्या बायकोची व्हिडिओ शूटिंग. अरे गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या घरात व्हिडिओ शूटिंग गुपचूप काढणं म्हणजे घर सुरक्षित आहे का? याचं भर पटेलवर मी मगा कुंभण्याचं घर बोललो ना, स्वतःचं घर काढतो तू बरोबर. अहो याचं घर ताब्यात नाही. आमच्या बहिणींना सुरुवात ती 1500 टिकल्यांनी. आणि ती ऍडव्हर्टाईज तुम्ही पाहिली का? काय रे गंगू माहेराला चालली का? हा बाई माहेराला चालली. काय ते 1500 रुपये काहीतरी आहे अशी ती ऍडव्हर्टाईज आहे. ती म्हणते मग हे पैसे तर थांबतील तर सरकार पडला तर. मी म्हणतो तुझा लाडका भाऊ म्हणून हे महायुती भाजपचं सरकार पाड. 1500च्या ऐवजी 3000 रुपये शरद पवार शिरीष भाऊ. मी तर माझ्या घरात आधीच सांगितलं किती रे, अजून 4-5 दिंड्यांच्या जमा करा इकडून तिकडून सगळ्या लाव. 1500 3000. लगेच दुसरी एक बाई काय ग माहेराला चालली? हा बाई तुझा नवरा लय भारी, हा म्हणून चालली भेटायला. हा काय करती? भाजपच्या सरकारने मला अर्ध तिकीट दिलंय. पण अरे आणि मग हे सरकार गेलं तर अर्ध. अरे मी तर म्हणतो उद्या पाडायचा आजच पाड. सरकार तुला हे अर्ध तिकीट फुकट आहे ना, तर पवार ठाकरे आणि गांधीच्या महाविकास आघाडी तुला एसटीचा फुकट प्रवास देणार आहे. पाडायचे त्याला लाज नाही वाटत? 1200 पर्यंत गॅसच्या सिलेंडर गेले.
जॅकेट घालून निंडत आहे. महाराष्ट्राची गद्दारी केली यांनी. ज्या आईने रक्ताचं पाणी करून दूध पाजलं, त्या महाराष्ट्राची गद्दारी, त्या आईच्या दुधाची गद्दारी. इथे सुशिक्षित बेरोजगारांच्या उपक्रम घेऊन, रोजगार घेऊन तुम्ही कारखाने घेऊन गुजरातला घेऊन सोडता. आणि आमच्या बाहेर 3 टिकल्या देता. लाज नाही वाटत? दुसरी एक गोष्ट, भाषणाच्या सुरुवातीला जय श्रीराम, बरोबर ना? आणि भाषण संपल्यावर जय श्रीराम. आमचा विक्रम भाऊ का, जो राम को लाया है उसको अपने को लाना पडेगा, बरोबर केले. नरेंद्र मोदींनी आणलं रामाला. याच्या आधी राम नव्हता का? राम नव्हता का? अहो काय धंदा तुमचा त्या रामाच्या नावावर. पण राम आले भारी कडवट निघाला. अयोध्येत पाडलं, सीतापूरला पाडलं, रामटेकला पाडलं, राम काय म्हणतात त्याला, नाशिकला पाडलं, त्याच्यात सगळीकडे पाडलं. राम को जो लाया नाही तो म्हणजे तेरे को मी छोड़ के आता हूं राम बोलून. जय श्रीराम करून ते आमच्या राम नावाच्या आदर्शाची यांनी फार तितर-बितर करून टाकली. हो, रामाला तुम्ही कशी काय ओळखतो सांगा बरं? राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, बरोबर? एक तरी रामाचा गुण आहे का जय श्रीराम म्हणायला? फार एकटा करून टाकला. स्वतःचं लग्न झालं नाही झालं त्या रामाला एकटा करून टाकलं. सीताराम शिवाय आपण बोलत होतो का कधी? बोलत होतो का कधी आपण सीताराम? रामाचा फोटो बघितल्यावर काय बघायचो आपण? राम, सीता, भरत, शत्रुघ्न, कुटुंब वत्सल राम. ही तुमच्या माझ्या डोळ्यातली प्रतिमा होती. शिरीष भाऊ यांनी एकटा राम धनुष्यधारी करून टाकला. धनुष्य लावला. कायम 24 तास यांची नोकरी करायला त्या रामाला धनुष्य घेऊन लावला यांनी. रामाच्या नावाची फार बरबादी करून टाकली. अहो, स्वतःच्या पित्याच्या वचनासाठी जो माणूस राज्यावर लाथ मारून 14 वर्ष वनवासात गेला, तो राम कुठं? आणि ज्यांनी खांद्यावर बसून हिंदुस्थानातली सत्ता तुम्हाला दिली, त्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही फोडता सत्तेसाठी. ही बेमानी कुठे? कुठं आहे का काही तुलना? सावत्राईसाठी वनवासात जाणारा राम कुठं? आणि नोटबंदीच्या तुमचं वातावरण तयार होऊ म्हणून 80-90 वर्षाच्या म्हातारीला, तुमच्या आईला फोटोच्या लाईन मधून फोटो प्रसिद्ध करणारी तुमची वृत्ती कुठं आहे का? रामाची सर काही केलं होतं का नाही नरेंद्र मोदींनी त्यांच्या आईचा फोटो? आणि सावत्राईसाठी राम केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी, बरोबर का नाही? आदिवासी समाजाची असल्यामुळे तिला राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवलं का त्यांनी? तो राम आपल्याला प्यारा आहे का? तर शबरीचे आदिवासी, शबरीचे बोर उष्टे खाणारा राम आणि 18 पगड जाती 12 बलुतेदार एक संघ समाज बांधणारा या आदर्शाने राम. आपला राम कुठे? यांचा राम कुठे? काय नितीन भाऊ, हा राम आपला होता का? आणि म्हणून बांधवांनो, यांचा राम नाहीये, यांचा मुंह में राम बगल में छुरी. आता तीच थोडी वागवायची का छुरी काकतून आतमध्ये गेली पाहिजे, पुढं छाती. येत्या निवडणूक ते तुम्हाला हे ढोंग यांचं फाडायचं. बांधवांना, शेतकऱ्यांचं कांदा असेल, दक्षिण भागातल्या लोकांचे द्राक्ष असतील, चुकीचे निर्यात धोरण. काय मध्ये खंड काढला शेट्टी साहेब? त्या हिंदूंवर बांगलादेशमध्ये खूप 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 अन्याय होतोय. काढला का नाही? का बरं अन्याय होतोय? जर होत असेल तर का बरं अन्याय होतोय? त्यांच्या इथे जी अराजकता माजवली ती शेख हसीनाबाई, तिला मोदीने घरात घेऊन बसले नरेंद्र मोदी, आणि त्याच्यामुळे तिथं अराजकता मांडली आणि तिथे हिंदू धोक्यात आले. असं हे बीजेपी वाले डंका मारून मारून सांगताय. आणि बांगलादेशच्या सीमा त्या हसीनाबाईमुळे बंद पडल्या. लाखो कंटेनर बांगलादेशच्या बॉर्डरवर आपले द्राक्षाचे कंटेनर सडत पडले.
हे यांचं चुकीचं धोरण. शेतकऱ्यांना भाव मिळतो भाऊ बरोबर, पण थंडीच्या वर्णामध्ये हे काय करता, काय लिंबू पिळतात आणि चुकीचं धोरण निर्यात धोरण केल्यामुळे शेतकऱ्याचं कंबरड फोडतात. तर त्यांना माहिती आहे महाराष्ट्राला काबीज करायचं असेल तर ठाकरे संपले पाहिजे, पवार संपले पाहिजे, यांची शिवसेना संपली पाहिजे, यांचं राष्ट्रवादी संपलं पाहिजे. गांधींना संपवायचं असेल त्यांचं सेवादल रूपी काँग्रेस संपलं पाहिजे. परंतु हे संपत असताना महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे, जो वेळ प्रसंगी नागराचे फाळ वितळून विरोधकांवर तलवारी घेऊन आक्रमण करतो, जो तलवारी घेऊन आक्रमण करून महाराष्ट्रावरचं संकट दूर करतो, तो शेतकरी सुद्धा संपला पाहिजे. हा मोठा कुटील डाव आहे बांधवांनो. गुजरातच्या शेतकऱ्यांची निर्यात बंदी उठते का नाही? आपली का उठत नाही? त्यांना महाराष्ट्राचा शेतकरी नागवायचा आहे. हे षडयंत्र आहे बघ. सफेद कांदा, हो, सफेद कांद्याच्या वेळेस तेच सांगतो. हे खूप मोठे षडयंत्रकारी आहे भाऊ. हे इतकं भयानक आहे. हिंदुत्व हे तोंडी लावायला आहे फक्त. आता काय तो नितेश राणे 1.5 फुटे आहे. जेवढं माझं वय तेवढी त्याची इंचच उंची नाहीये साली. हिंदू आक्रोश मोर्चा, हिंदू आक्रोश मोर्चा, हिंदू खतरे में. अरे सगळ्या जगात हिंदूंचं संरक्षण करणारे 56 इंचाची छाती असलेले नरेंद्र मोदी 10 वर्ष जर पंतप्रधान आहे आणि त्यांच्या काळात जर हिंदू धोक्यात आहे, तर माझं म्हणणं आहे नरेंद्र मोदीला उद्या खाली खेचायच्या आजच खाली खेचा, कारण तुमच्या राज्यात झाले हिंदू खतरे नाही. उलट अभिमानानं सांगत विरोध जरूर होता आमचा काँग्रेसला, पण काँग्रेसच्या राज्यात हिंदू कधी खतरे में नव्हते, कधी खतरे में नव्हते. आणि म्हणून यांच्या ह्या एक एक हिंदुत्व असेल, जय श्रीराम असेल, अमुक असेल, तमुक असेल, ह्या गोष्टी बांधवांनो, ह्या यांचे राजकारणाचे निवडणुका जिंकण्याचे फंडे. याला तुम्ही मी बळी पडू नका, तुम्ही मी याला बळी पडू नका बांधवांनो. दुसरी महत्वाची गोष्ट, शिवसेना संपवली, राष्ट्रवादी संपवली, शेतकरी संपण्याच्या मागे लागलेले. परंतु बांधवांनी ज्या महाराष्ट्राने या भारतीय जनता पार्टीला पोटच्या लेकराप्रमाणे दूध पाजून महाराष्ट्रातली सत्ता दिली, त्या महाराष्ट्रातल्या दुधाशी म्हणजे पर्यायाने आईशी या भारतीय जनता पार्टीने गद्दारी केली. महाराष्ट्राची इब्रत दिल्लीच्या तख्तापुरांनी बूट चाटणाऱ्यांची केली. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आग्र्यालाही धडका देऊन परत महाराष्ट्रात यशस्वीरित्या आला, त्या महाराष्ट्राची इब्रत यांनी दिल्ली तख्तावर घालवली. ती इब्रत तुम्हाला मला पुन्हा एकदा मिळवायची. ही निवडणूक बांधव मगा म्हटल्याप्रमाणे नुसती कोतवालांना निवडून आणण्याची नाहीये. ही निवडणूक तुमच्या माझ्या आयुष्याला, तुमच्या माझ्या महाराष्ट्राला, तुमच्या माझ्या देशाला वेगळी दिशा देणारी ही निवडणूक असणार आहे. गुलामी जगायचं, लोकशाहीचा नैतिक अधिकार घेऊन जगायचं, हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. आणि म्हणून बांधवांनो, ही निवडणूक जेवढं भाषण करणे तेवढं सोपं नाही. मी तुम्हाला सांगतो, 2 दिवस राहिले. एक ऍडव्हर्टाइज मला शिरीष भाऊ दाखवत होते. राहुल आयर यांच्या बाबतीत असं नाव घेऊ नये, पण विरोधकांचं नाव घेऊ नये. पण आता ओघाओघाने दर आली का गवळण येतेच, गवळण आली का मग पुढं वग आलाच, बरोबर का नाही? तर केदा आहेर नावाचा एक ग्रस्त राहुल आयरांना म्हणतो, तो शांत संयमी आहे परंतु कपटी आहे, बरोबर का नाही? बरोबर. स्वतःचा सख्खा भाऊ
शांत, संयमी आणि कपटी. मग केदार भाऊ काय म्हणतात त्याला? दादा काय म्हणतात? केदार नाना. नाना म्हटलं तर मला कारभारी नाना आठवत. केदार नाना तो जर शांत, संयमी आणि कपटी आहे, तर तू ज्या भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष होता त्यांनी तुला तिकीट नाकारलं, याचा अर्थ तू खाली मुंडी पाताळ धुंडी आहे. बरोबर का नाही? मी नाही त्यातली एक रडतो, एक डोळ्यात बोट घालतो. बरोबर ना? मग हे दोन्ही रडणारे बाजूला ठेवा 2 दिवस. परंतु हे बाजूला ठेवत असताना मात्र एक लक्षात ठेवा, शिरीष हा फाटका आहे. भाऊ एकेरी नाव घेतलं माफ करा बरं. घरी जाऊ तक्रार करेल भाऊ, माझ्या म्हाताऱ्याचं त्यांचं लय चांगलं आहे. हे लगेच सांगता असं बोलला, असं बोलला. शेटे साहेब तर एक लगेच घरी फोन, काय तो या पोराला काय अक्कल आहे का काय बोलतो. तर शिरीष भाऊकडे ताकद कसली आहे? तो काय तुमच्या इथलं कुठलं तळ ते भोकरदाराचं कोकण तलाव. अहो नुसतं खड्ड्याचं तलावात रूपांतर करून अख्ख्या महाराष्ट्राला कोतवाल पॅटर्न शिकवणारे गोरगरीब घरातले शिरीष कोतवाल कुठे? आणि टेंडर घेऊन तुमच्या माझ्या जनतेला नागडं करून करोडपती होणारे हे नाना दादा कुठे? म्हणून त्या धनशक्ती विरुद्ध ही इमानी जनतेची शक्ती, याचा 2 दिवसात युद्ध होणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. बळी पडायचं नाही पडायचं हे ठरवा. पंधरवळी पडताना दिसले, मग निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर शिवसैनिकांना सत्कार घेणं हे सोपं जाईल. तेव्हा आघाडीचे नियम काही नसतील. काय नितीन भाऊ? पक्की यादी करून ठेवतीच्या मायला लगेच आंघोळी. आणि म्हणून बांधवांना सांगतो तुम्हाला, ही निवडणूक 2024 ची निवडणूक ही महाराष्ट्र धर्म वाचवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक महाराष्ट्राची अस्मिता जागवण्याची आहे. ही निवडणूक गोर गरीब बाया बापड्यांच्या इब्रतीला पदर देण्याची, इज्जत आहे त्यांची इज्जत राखण्याची आहे. ही निवडणूक बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक सगळ्या देशाचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा क्रमांक 1 स्थान देणारी निवडणूक आहे. आणि म्हणून बांधवांनो, ही निवडणूक आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जिंकायची नव्हे, ती तुम्ही जिंकणार आहात अशी मी खात्री बाळगतो. आणि केंद्राच्या चरणी मी प्रार्थना करतो, आई चुकलं मागलं आमचं पदरात घे, परंतु या बेमान भारतीय जनता पार्टीच्या लोकांना येत्या 23 तारखेला मतरूपाने जमिनीत गाडून आमच्या शिरीष कुमार कोतवालांचा गुलाल आसमंतात उडून दे अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.